सोशिओलॉजीचा एखादा अवघड विचारवंत किंवा एथिक्सची कठीण केस स्टडी अडकली की तुम्ही त्याच पानावर 1 तास डोकं आपटत बसताना. तुम्हाला वाटतं की एकाच जागी बसून जास्त वेळ घोकंपट्टी केली की उत्तर मिळेल. पण मित्रांनो, तुम्ही स्वतःचा वेळ आणि ऊर्जा दोन्ही वाया घालवत आहात. सायकोलॉजी सांगते की जेव्हा तुम्ही एखाद्या गोष्टीवर अति फोकस करता तेव्हा तुमच्या मेंदूत नवीन विचार येण्याचे रस्ते ब्लॉक होतात. तुम्ही एका भिंतीला धडका मारत आहात आणि स्वतःला डेडिकेटेड समजत आहात. इथे वापरा डॉक्टर बार्बरा ओकले यांचा डिफ्यूज मोडचा नियम. त्या सांगतात की मेंदूचे 2 मोड्स असतात. जेव्हा तुम्ही कठीण गोष्टीत अडकता तेव्हा फोकस्ड मोड बंद करा, पुस्तक तिथेच सोडा आणि 10 मिनिटे डिफ्यूज मोड ऑन करा. म्हणजेच मेंदूला पूर्णपणे रिलॅक्स करा. आज एखादी अवघड एसेची थीम अडकली तर तिथेच थांबून राहू नका. जागेवरून उठा, खिडकी बाहेर बघा किंवा 5 मिनिटे नुसतंच चाला. तुमचा मेंदू बॅकग्राऊंडमध्ये ते उत्तर आपोआप तयार करत असेल आणि अचानक तुम्हाला आयडिया येईल. सांगा बघू, आज तुम्ही सलग 3 तास एकाच जागी बसून डोकं आपटणार आहात की डिफ्यूज मोड वापरणार आहात? कमेंट्समध्ये सांगा आणि द ऑफिसरला सबस्क्राईब करा.